शेती पिकांचे प्रचंड नुकसान, शेती साहित्यासहित शेतातील जनावरे गेली वाहून, पिकासहित जमिनी गेल्या परतीच्या पावसाने खरडून. नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव आणि परिसरात मागील 8 दिवसांपासून आणि शुक्रवारी शनिवारी झालेल्या परतीच्या ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली गेलेली असून शेतातील आखाड्यावरील अवजारासहित जनावरे आणि शेतीचे साहित्य पूर्णपणे वाहून गेले. शेतजमिनी पिकासहित पूर्णतः खरडून गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. शासनाने त्यांना तात्काळ मदत देऊन दिलासा देणे गरजेचे आहे. मालेगाव परिसरात मागील 8 दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे. शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेतीचे साहित्य, जनावरे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून जात आहेत. पिकांचे नुकसान, जनावरे, शेती साहित्य वाहून जाताना शेतकऱ्याला प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत. शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांच्या मुलामुलींना शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. शासनाने आमदार खासदारांचे 1 वर्षाचे मानधन, उद्योगपती, औद्योगिक संस्था, देवस्थानांचा शक्तिपीठ मार्गाची निधी शेतकऱ्यांना देऊन त्यांना या आसमानी संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पुढाकारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, तरच शेतकरी परत पीक घेण्यासाठी उभा राहील आणि या कृषीप्रधान देशातील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी सर्व राज्य शासनाने जातीने लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया कृषीभूषण भगवानभाई इंगोले, शेतकरी, मालेगाव यांनी व्यक्त केली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी श्रीहरी आंबोरे पाटील. कृषीभूषण भगवान इंगोले, मालेगाव, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आहे. मागील 5-7 दिवसापासून मालेगाव परिसरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. रात्री तर अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस पडल्यामुळं नदी नाले एक झाले. शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलेत आणि शेतकऱ्याकडे काही आता शिल्लक नाही आहे. शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर शासनाने त्वरित कर्जमाफी करावी. मागच्या वर्षी त्यांनी आश्वासन दिलं होतं. तसेच यावर्षी हेक्टरी 1 लाख रुपयाची शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांच्या मुलांची फीस असेल ती फीस यावर्षी माफ करावी व शासकीय कर्मचाऱ्यांनी पण ढोबळ मनाने शेतकऱ्यांना मदत करावी. देवस्थानाने पण शेतकऱ्यांना मदत करावी. तरच माझा शेतकरी उभं टाकेल आणि या संकटापासून वाचेल.